माझं नाव अजय आहे. मी सकाळी दूध वितरक म्हणून काम करतो. एके दिवशी दूध वितरित करताना एका भव्य बंगल्याजवळ मी माझी सायकल थांबवली आणि हातातूनच दूध पॅकेट बंगल्याच्या गेटच्या आत फेकलं. तिथे साधारण 25 वर्षांची एक आकर्षक तरुणी उभी होती. तिच्या लांब काळ्या केसांचा वारा बरोबर खेळत होता आणि तिच्या डोळ्यात एक तीक्ष्ण चमक होती. ती मला लगेच म्हणाली, दूध असं फेकून देता, खाली उतरून ते नीट स्टँडवर ठेवू शकता. उलटलं तर सगळं वाया जाईल. तिचे शब्द ऐकून मी काही बोलू शकलो नाही. आपोआप तोंडातून शब्द बाहेर पडले. ठीक आहे मॅडम, मी रोज सकाळी दूध वितरित करतो आणि नंतर कॉलेजला जातो, त्यामुळे घाई असते. मी रोज 150 घरांना दूध पोचवतो, म्हणून प्रत्येक ठिकाणी फेकून निघून जातो. पण त्या दिवसापासून रिया बंगल्याजवळ मी रोज सायकल थांबवायचो, खाली उतरायचो आणि दूध पॅकेट नीट स्टँडवर ठेवायचो. तिच्या त्या नाजूक बोटांच्या स्पर्शाची कल्पना करताना माझ्या मनात एक गोड कंपन उमटायचं. माझे वडील टॅक्सी चालवायचे, पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयाची समस्या होती, त्यामुळे काही दिवस ते काम करू शकले नाहीत. आमचं घर त्यांच्या कमाईवर चालायचं. वडील आजारी असल्यामुळे मी ठरवलं की काही दिवस मी स्वतः टॅक्सी चालवीन. सकाळी दूध वितरित करून मी टॅक्सी घेऊन निघायचो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून वडिलांच्या उपचाराचा आणि घराचा खर्च भागायचा. एके दिवशी नेहमीप्रमाणे दूध वितरित केल्यानंतर मी टॅक्सी घेऊन निघालो. एका स्टॉपवर प्रवाशांच्या प्रतीक्षेत होतो. तिथून थोड्या अंतरावर एक चमचमणारी लक्झरी कार येऊन थांबली. त्यातून ड्रायव्हर बाहेर आला आणि एक तरुणी उतरली. गाडी बंद पडली असावी. मी निरखून पाहिलं तर ती रिया मॅडम होत्या. मी लगेच त्यांच्याजवळ पोचलो आणि विचारलं, मॅडम, काय झालं? रिया म्हणाल्या, आमची गाडी बंद पडली आहे. मला ऑफिसला जायचंय. खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी म्हणालो, काळजी करू नका मॅडम. तुमचा होकार असेल तर मी माझ्या टॅक्सीवर सोडतो. त्या लगेच म्हणाल्या, ठीक आहे. मी टॅक्सी त्यांच्याजवळ आणली. त्या मागे बसल्या. टॅक्सी चालवताना रिया मॅडमने विचारलं, काय झालं? तुम्ही दूध वितरणाचं काम बंद केलंत का? मी म्हणालो, नाही मॅडम, वडील आजारी आहेत. ते टॅक्सी चालवतात, पण सध्या घरी आहेत, म्हणून मी चालवतोय. माझं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, तुम्ही खूप मेहनती दिसता. त्यांच्या त्या मधुर आवाजातून बाहेर पडलेले शब्द ऐकून माझ्या शरीरात एक उबदार लहर उठली. जणू त्यांच्या ओठांच्या नरम स्पर्शाची कल्पना करताना मला काही अंतर चालवल्यानंतर टॅक्सी बंद पडली. खाली उतरून पाहिलं तर पेट्रोल संपलं होतं. मी स्वतःला शिव्या देत म्हटलं, माझं नशीबच खराब आहे. रिया मॅडमने विचारलं, काय झालं? मी म्हणालो, पेट्रोल संपलं. त्या थोड्या निराश झाल्या, पण मी म्हणालो, काळजी करू नका मॅडम, मी व्यवस्था करतो. मी मित्राला फोन लावला, जो जवळच राहायचा. त्याला सांगितलं. तो म्हणाला, मी बाईक घेऊन येतो. काही मिनिटात मित्र आला. मी त्याची बाईक घेतली. रिया मॅडमना म्हणालो, चला, उशीर होतोय. मी बाईकवर ऑफिसला सोडतो. त्या विचारल्या, ही बाईक कुणाची? मी म्हणालो, मित्राची. त्या म्हणाल्या, ठीक आहे. त्यांनी त्यांच्या फिगर हगिंग ड्रेस नीट सांभाळला. तो ड्रेस त्यांच्या वक्राकृती शरीराला अगदी योग्य बसत होता. कमरेच्या वळणावरून खाली सरकताना त्यांच्या मऊ गोलाकार नितंबांची आकृती स्पष्ट दिसत होती. मुलाप्रमाणे दोन्ही पाय टाकून मागे बसल्या. रस्ता खराब होता. मी म्हणालो, रस्ता खराब आहे. नीट सांभाळून बसा. त्या म्हणाल्या, इट्स ओके, काळजी करू नका. मी बाईक सुरू केली. त्यांनी हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्यांचा हात कापसासारखा मऊ, उबदार आणि नाजूक वाटत होता. बोटांचा दाब हलका, पण त्यात एक कामुक स्पर्श होता, जो माझ्या त्वचेतून थेट हृदयापर्यंत पोहोचला. मी विचारलं, मॅडम, जास्त उशीर असेल तर वेग वाढवू का? त्या म्हणाल्या, हो, चालेल. मी वेग वाढवला. आता त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. त्यांच्या बोटांनी हलकेच दाब दिला, जणू ते माझ्या स्नायूंना मसाज करत होत्या. मला वाटलं मी आकाशात उडतोय. त्यांनी लावलेला सुगंधित परफ्यूम, एक मादक फुलांचा आणि मस्कचा मिश्रण त्यांच्या शरीराच्या उष्णतेबरोबर माझ्या नाकात शिरत होता. माझ्या मनात कामुक कल्पना जागवत होत्या. त्यांच्या छातीचा मऊ दाब माझ्या पाठीला जाणवत होता. प्रत्येक खड्ड्यातून जाताना त्यांच्या शरीराची हलकी कंपनं माझ्यामध्ये संचारत होती. जणू त्यांच्या उबदार श्वासाचा स्पर्श माझ्या मानेवर येत होता. रिया मॅडम म्हणाल्या, थांबा, माझं ऑफिस आलं. हे ऐकून मी स्वप्नातून खाली आलो. तिथे रिया डायमंड ज्वेलर्सचं ऑफिस होतं. मी विचारलं, मॅडम, तुम्ही इथे काम करता? त्या म्हणाल्या, नाही, मी रिया डायमंड ज्वेलर्सची मालकीण आहे. हे ऐकून मी थक्क झालो. जिच्याबद्दल मनात प्रेम उफाळलं होतं, ती माझ्यासाठी दूरची स्वप्न होती. रिया उतरताच वॉचमन धावत आला. बॅग घेतली, सल्यूट केला. त्या
थँक्यू म्हणून निघून गेल्या. दिवसभर टॅक्सी चालवून घरी आलो. रियाचे विचार डोक्यातून जात नव्हते. जेवण करून झोपायला गेलो पण झोप येत नव्हती. रात्री 2 वाजले, 4 वाजले तरी नाही. शेवटी सकाळी उठलो, अंघोळ केली आणि दूध वाटायला निघालो. सगळी वाटून रिया बंगल्याजवळ पोहोचलो. दूध ठेवताना रिया गेटजवळ आल्या. त्यांनी छान स्मित केलं, डोळ्यात एक चमक होती. आज त्यांनी माझ्या हातातूनच दूध पॅकेट घेतलं आणि म्हणाल्या, "अरे, कॉफी घे ना." मी म्हणालो, "मॅडम, धन्यवाद, पण आत्ता नाही. अजून दूध आहेत, वेळेवर पोहोचवणं गरजेचं आहे आणि कॉलेजही आहे." त्या म्हणाल्या, "मग केव्हा येशील?" मी म्हणालो, "4 दिवसांनी रविवार आहे, तेव्हा येईन." त्या म्हणाल्या, "ठीक आहे," आणि गोड स्मित दिलं, ज्यामुळे त्यांच्या ओठांच्या वक्ररेषा आणि दातांची चमक मला कामुक वाटली. मी निघालो, पण मन ढगात होतं. रियाने का बोलावलं? प्रेम का? दया का? की माझ्यासारखंच तिलाही प्रेम वाटतंय? कॉलेजनंतर घरी आलो. झोपायला गेलो पण रियाचा चेहरा डोळ्यासमोर. तिच्या मऊ ओठांचा आकार, त्वचेची चमक. मी उद्या जाऊ शकलो असतो, पण 4 दिवस सांगितलं. रात्र मोठी वाटली. दुसऱ्या दिवशी दूध वाटताना रिया बंगल्याजवळ हृदय धडधडलं, पण त्या दिसल्या नाहीत. पुढचे 3 दिवसही नाही. रविवारी फटाफट दूध वाटली आणि रिया बंगल्याजवळ दूध घेऊन गेलो. उत्साह होता. गेट उघडलं, दूध ठेवलं आणि पहिल्यांदा मुख्य दरवाजाकडे गेलो. वॉचमनने विचारलं, "काय पाहिजे?" मी म्हणालो, "रिया मॅडमने कॉफीला बोलावलंय." तो म्हणाला, "वेडा झालास? रिया मॅडम 3 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत." मी विचारलं, "काय झालं?" तो म्हणाला, "लिव्हरची समस्या." मी पत्ता घेतला आणि हॉस्पिटलला पोचलं. मोठं हॉस्पिटल. रिसेप्शनवर रूम नंबर घेतला. बाहेर मॅनेजर लोक चर्चा करत होते. रियाला आयसीयूमध्ये ठेवलं होतं. लिव्हर फेल झाला होतं. डोनर मिळत नव्हता. मी एका कर्मचाऱ्याला म्हणालो, "मी माझं लिव्हर डोनेट करेन." ते आश्चर्यचकित झाले. मी पुन्हा म्हणालो, "मी रिया मॅडमसाठी डोनेट करेन." सगळे आनंदी झाले. मॅनेजर म्हणाला, "आम्ही आभारी आहोत. 15 लाख रुपये बक्षीस आणि जे हवं ते सांगा." मी म्हणालो, "सर, पैसे नाही. रिया मॅडमसाठी देतो." डॉक्टरांनी टेस्ट केल्या. हिरवा कंदील दिला. आयसीयूमध्ये ॲडमिट केलं. इंजेक्शन दिलं. आवाज बंद झाले. झोप लागली. जाग आली तेव्हा शेजारी रियाचा बेड. पोटात वेदना, पण दुर्लक्ष केलं. रिया बेशुद्ध. मी तिच्याकडे पाहत होतो. तिच्या चेहऱ्याची नाजूक रेषा, ओठांचा गुलाबी रंग. नर्स म्हणाली, "समोर बघा." 4 दिवसानंतर डिस्चार्ज. घरी जाण्यापूर्वी काचेतून पाहिलं. त्या झोपल्या होत्या. चेहरा पाहून बरं वाटलं. 2 महिन्यात MBA परीक्षा. दूध वितरणापासून सुट्टी घेतली. वडील बरे झाले. टॅक्सी चालवू लागले. मी अभ्यास केला. परीक्षेत चांगले गुण. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये स्टार डायमंड ग्रुपमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून निवड. आकर्षक पॅकेज. आईसाठी मदतनीस लावली. कंपनीने फ्लॅट आणि कार दिली. 3 महिन्यात काम शिकलो. नवीन आयडिया आणल्या. कंपनीने स्टार इंडस्ट्रीजला मागे टाकलं. रिया इंडस्ट्रीजचा व्यवसाय कमी झाला. रियाने बैठक घेतली. मॅनेजर म्हणाला, "स्टारमध्ये नवीन प्रोडक्शन मॅनेजर अजय शर्मा खूप हुशार आहे." रिया म्हणाली, "अजय शर्मा? भेट घ्या, दुप्पट पगार देऊन आणा." पत्र पाठवलं. पत्र वाचून आनंद झाला. सकाळी लवकर स्टार इंडस्ट्रीजला गेलो. वॉचमनला सांगितलं. वेटिंग रूमच्या ऐवजी गेटवर थांबलो. 10-15ला रियाची कार आली. त्या बाहेर आल्या. मला पाहून हसल्या. "तुम्ही इथे?" मी म्हणालो, "भेटायला आलोय. एक कॉफीचं कर्ज फेडायचं आहे." त्या म्हणाल्या, "चला ऑफिसमध्ये." ऑफिसमध्ये बसलो. कॉफी नाश्ता आला. रिया म्हणाल्या, "कसे आहात? इतके दिवस भेट नाही. दूध बंद केलंत का?" मी म्हणालो, "हो." वडिलांची टॅक्सी विकली. त्या म्हणाल्या, "काय काम करतात? नाव काय तुमचं?" मी बोलणार तोच जनरल मॅनेजर आले. रियाने विचारलं, "अजय शर्मांचं मेसेज?" मॅनेजर म्हणाले, "मॅडम, तो समोर बसलाय, ज्याने तुम्हाला लिव्हर डोनेट केलं." रियाच्या डोळ्यात अश्रू. त्या माझ्याकडे पाहू लागल्या. डोळे भावनांनी भरले. मी हात पुढे करून तिच्या गालावरचे अश्रू पुसले. तिची त्वचा मखमली, मऊ, उबदार आणि कामुक स्पर्शांनी भरली होती. तिने डोळे मिटले, श्वास गहिरा घेतला. जणू माझ्या बोटांच्या दाबात तिच्या शरीरात उष्णता पसरली. पुन्हा उघडले आणि म्हणाल्या, "तू माझी फसवणूक का केलीस? जीवनदान दिलंस आणि लपलास? तुझ्यामुळे हे हृदय धडधडतंय, हे श्वास येतायत." तिने डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. तिचे लांब केस माझ्या मानेवर पसरले. त्यांचा मादक सुगंध मला वेड लावत होता. मी तिचे अश्रू पुसले. माझ्या बोटाने तिच्या गालावरून हलकेच फिरवले. तिच्या त्वचेची मऊपणा आणि उबदार श्वासाचा स्पर्श माझ्यात कामुक विद्युत प्रवाह पसरवत होता.
मॅनेजर बाहेर गेले. रियानी मिठी मारली. तिच्या शरीराची उष्णता, मऊ वक्षस्थळांचा दाब माझ्या छातीला जाणवत होता. जणू तिच्या हृदयाचा धडकण माझ्यामध्ये संचारत होती. कुठे होतास? मी म्हणालो, प्रेमासाठी डोनेट केलं. स्टार इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहे. ती म्हणाली, अजय शर्मा तूच? आनंदाने किंकाळी मेटली. मॅनेजरला बोलावलं, हा तो अजय. 2 नाही, एकच, पण अपेक्षेपेक्षा उत्तम. तिने सर्वांपुढे मिठी मारली. तिच्या शरीराची वक्राकृती, मऊपणा आणि उष्णता मला पूर्णपणे व्यापून घेत होती. आमचा आनंद अपार झाला. रिया आणि मी एकमेकांना भेटून प्रेमात बुडालो. तिच्या स्पर्शात, सुगंधात, स्मितात माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा.